नमस्कार मित्रांनो, स्टोरी भारी या आपल्या मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपल्या चॅनलवर आजची ही पहिली भयकथा, जिचं नाव आहे छबीना सबेना. चला तर मग सुरुवात करूया. छबीना म्हणजे रात्रीच्या वेळी मशालींच्या उजेडात फिरवली जाणारी पालखी. काही देवस्थान वर्षातून एकदा देवतेचा छबीना उत्सव साजरा करतात. पूर्वीच्या काळी राजे महाराजे रात्रीच्या अंधारात मशाली दिवट्या पेटवून, वाजंत्री वाजवत, पालखीत बसून सैन्यासह फेरफटका मारायला निघत असत. त्याला छबीना म्हणत असत. राजेशाही गेली आणि राज्यांचे छबिने बंद झाले. पण कोकणात आसमान रात्रीच्या किर्र अंधारात ढोल वाजवत, दिवट्या मशाली नाचवत छबीना निघतो. देवांचा किंवा राजा महाराजांचा नाही, तर चक्क भूतांचा. आणि छबिन्याच्या पालखीत विराजमान असतो भूतगणांचा राजा वेताळ. कोकणात तुम्हाला जुन्या पिढीत असे खूप जण भेटतील ज्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष हा वेताळाचा छबिना बघितला असेल. दर अमावस्येला हा छबिना निघतो. यात भूत प्रेत संबंध जखीन असे सारे अतृप्त आत्मे सहभागी असतात. जो जिवंत माणूस भूतावळीचं लक्ष चुकवून छबिन्यात सामील होतो आणि वेताळाच्या पालखीचा गोंडा मिळवतो, त्याला भूतांचा राजा वेताळ प्रसन्न होऊन त्याची इच्छा पूर्ण करतो. आपली आजची गोष्ट पण वेताळाच्या छबिन्याची आहे. कोकणात वडवली नावाचं छोटस 20-25 घरांचं गाव. त्या गावात राहत होती म्हातारी धोंडी काकू. तिचं वय असेल 70च्या आसपास. उन्हाळ्याचे दिवस होते. झाडांवर छान आंबे पिकलेले. धोंडी काकूला पिकलेल्या आंब्यांच्या रसापासून साठ बनवण्याचा छंद होता. साठ म्हणजे आंबापोळी. मुला नातवंडांसाठी आवडीने ती दिवसभर गावातल्या रानातल्या गावठी आंब्याखाली जाऊन गोड चवीचे रायवळ आंबे जमवून आणत असे आणि त्याचा रस काढून त्या आंब्यापासून आंबापोळी बनवत असे. एका दिवशी तिला रोजच्या मनाने कमी आंबे भेटले. त्या रात्री धोंडी काकूला झोपच लागत नव्हती. आधीच वय झालेलं, झोप कमी झालेली. त्यात आज तिच्या डोळ्याला डोळा लागायचं नावच येईल. सारखी सारखी कूस बदलून तिचं अंग पण दुखायला लागलं. मग तिने विचार केला, झोप तर येत नाही, त्यापेक्षा बेडक्या आंब्याखाली जाऊन आंबा तरी आणता. असा विचार करून ती उठली. तिला घड्याळाचे ज्ञान नव्हते. घड्याळात किती वाजले हे तिला कोणाकडून तरी जाणून घ्यावे लागेल. यावेळी घरातले सगळे गाढ झोपी गेलेले आणि अशा वेळी वेळ विचारायला कोणाला उठवले तर एवढ्या काळोखात कुठेच जाऊ देणार नाही, म्हणून ती एकटीच उठली आणि जेवणाच्या पडवीत जाऊन पेलाभर पाणी प्यायले आणि मागचा दार उघडून बाहेर बघते तर काय, नुसता चिडभीर काळोख पसरलेला. ती स्वभावाने धीट होती. काळोखाची भीती तिला वाटत नव्हती. ती तशीच दाराबाहेर पडली आणि दार लावून घेतला. त्या आवाजाने दाराबाहेर झोपलेली तिची कुत्री उठली आणि तिच्या मागे मागे येऊ लागली. पण कुंपणाच्या कवडीजवळ येताच कुत्री अचानक थांबली. ती कुंपणाच्या आतच थोड्या वेळ उभी राहिली आणि तशीच माघारी फिरून परत दाराजवळ जाऊन बसली. काकूला वाटलं आज कुत्रीची इच्छा नसेल म्हणून सोबत आली नाही. काकू आपल्या वाटेला लागली. बेडका आंबा म्हणजे गावठांच्या बाहेर असलेला जुना रायवळ आंब्याचं मोठं झाड. त्याची फळं पण खूप गोड धोड. धोंडी काकूच्या घरापासून 50 पावलांवर तो झाड होतं. रोजचा रस्ता म्हणून काकू अंधारातून बिनधास्त चालत होती. चालत चालत ती झाडाजवळ पोचली. रात्रीचा गार वारा सुटलेला. झाडाखाली पिकलेल्या आंब्यांचा सडा पडून त्याचा गोड सुगंध सगळ्या वातावरणात पसरलेला. काकूने काळोखात अंदाजाने पडलेले आंबे टिपायला सुरुवात केली. गावापासून आंबा जवळच होता आणि रस्त्याला लागूनच होता. एक रस्ता गावातून येत होता तर दुसरा गावाला लागून असलेल्या रानातून येत होता. तोच रस्ता पुढे असलेल्या शेजारच्या गावात जात होता. दिवसभर त्या रस्त्याने बैलगाड्या वाटसरू येत जात असत, पण रात्री तो रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य असे.
काकूला एक एक आंबा टिपत होती आणि अचानक दूरवरून तिला वाजंत्री वाजल्याचा आवाज येऊ लागला. तिच्या मनात अचानक विचार आला, एवढ्या रात्रीचं कोण माझ्या वाजवतंय? तिने विचार केला असेल. आजूबाजूच्या गावात जागरण म्हणून असेल, म्हणून तिने परत आंबे टिपायला सुरुवात केली. वाजंत्रीचा आवाज हळूहळू वाढत जाऊन स्पष्ट येऊ लागला आणि थोड्या वेळाने रानातून येणाऱ्या वाटेतून उजेड दिसू लागला. काकू आपलं काम टाकून त्या दिशेने बघू लागले. इतक्या रात्रीच्या वेळी कोणाची वरात आली वा आडवटेने तिच्या मनात विचार चालू झाले. रानातून बाहेर पडून ती वरात मुख्य रस्त्याला लागली. बरेच लोकही दिसत होते. वाजंत्री वाजत होती. मशालींचा उजेड दिसत होता. तसाच खूप गोंगाटही ऐकू येत होता. हळूहळू ती वरात काकूच्या नजरेच्या टप्प्यात आली आणि जे दृश्य दिसलं ते बघून काकूला धक्काच बसला. ढोल नगारे जोरजोरात वाजवले जात होते. पिपाण्या तुताऱ्या कर्कश आवाज करीत होत्या. मोठमोठ्या आरोळ्या ठोकून नाचत होते. पण ती कोणी साधारण माणसं नसून ती भूतावळ होती. पेटत्या मशाली दिवट्या पलिते घेऊन नाचत होते. त्या परिसरातला किर्र काळोख त्या उजेडाने कधीच पळून गेला होता. सगळ्या रानात पेटल्या मशालींचा उजेड पसरला होता. शेकडोंची गर्दी दिसत होती. हा प्रकार साधा सुद्धा नसून यातलाच सबेना आहे हे काकूच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. जवळ आलेली ती भूतावळ बघूनच काकूंची बोबडीच वळली. तिला हालता येईना की बोलता येईना. एकदम जखडून गेली ती जागच्या जागी. ती भूतावळ काकूच्या समोर आली. आंब्याच्या बरोबर समोर रस्त्याला लागून एक मोकळा माळ होता. त्याला बोलतात वेताळाचा माळ. त्या माळात ती भूतावळ शिरली. काकू मनात देवांचे सगळे धावे करून जाते. देवांचा धावा करता करता ती बेशुद्ध होण्याच्या मार्गावर आली. या प्रसंगातून सुटका करण्यासाठी यांनी विशेष म्हणजे भूतावळीचे एकाही भूतांनी कोकुडं लुपणही आता पाहिले नव्हते. जसे काही तिचे अस्तित्वच कोणाला जाणवले नव्हते. भूतावळ पुढे निघून गेली होती. काकू जखडल्या अंगाने तो सगळा प्रकार बघत होती. शेकडो भूते आणि त्यांचे किती प्रकार. कोण बुन्या मुंडक्यांचे असावे, कोणाला धड नसलेले संबंध, कोणी वाकड्या अंगाचे तर कोणी सरळ सोट उंच, कोणाच्या अंगावर वारांच्या जखमा, ताजी निशाण, तर कोणाचे पूर्ण अंगच चढलेले. कित्येक सवासण्या हिरव्या साड्या नेसलेल्या आणि केस मोकळे सोडलेल्या आयाव जखमी, तर कोणी काळकुट्ठ विचित्र दिसणारे पिशाच्च. असा तो जमाव माळरानावर यथेच्छ गोंधळ घालीत होता. विचित्र आवाजातल्या आरोळ्या किंचळ्यांनी आणि ढोलांच्या आवाजाने तो पूर्ण रान परिसर हादरून गेला होता. एकाएकी वातावरणात खूप थंडावा आला होता. तो सगळा प्रकार काकू आपल्या उघड्या डोळ्यांनी बघत होती. इतक्यात तिला आठवण झाली, बाय माझे, आज तर आवस. सांच्या परी म्हाताऱ्यांनी कलमाखाली अवसेचा नारळ फोडलेला आणि रोजच्या गावात रानात मांजा मागणं फिरणारी कुत्री आज का अशी कोकणावरनं माघारी फिरली हे आता तिच्या लक्षात आलं होतं. तो भयंकर प्रकार बघण्याखेरीज तिच्याकडे काहीही पर्याय नव्हता. माळावर मधोमध ती वेताळाची पालखी ठेवलेली. तिच्या अवतीभोवती शेकडो भूते मशाली घेऊन नाचत होती, उड्या मारत होती, तर कित्येक एकलकोंडी भूते मानाखाली घालून उभी होती. ते विचित्र आवाज आणि भयंकर प्रकार बघून काकूला हळूहळू घिरी आली आणि तिच्या डोळ्यासमोर काळोख पसरला. थोड्या वेळाने माळावरचा छबिना उठला आणि आल्या रस्त्याने न जाता माळा शेजारचा डोंगर चढून रानात अचानक नाहीसा झाला. थोड्या वेळाने काकूलाही जाग आली. झाडाखाली किर्र अंधार आणि वातावरणात शांतता. ना कसला आवाज ना उजेड. त्याने समोर पाहिले तर समोरच वेताळाचा माळ, पण काळोखात बुडून शांत पसरलेला. तिने मनोमन देवांचे आभार मानले. धोका टळल्याचं तिच्या मनाने तिला खात्री दिली होती. अनुभवलेल्या भयंकर प्रकाराने भीत ती घराकडे चालू लागली. जमवलेले आंबे तसेच झाडाखाली पडून होते.
काकू घराजवळ पोचली. तिच्या चाहुलीने कुत्री जोरजोरात भुंकायला लागली. आवाजाने घरातले पण जागे झाले. काकू घरात गेली. तिला या अपरात्री असं बाहेरून घाबरलेल्या अवस्थेत आलेली पाहून घरचे पण विचारात पडले. तिला पाणी पाजून तिची विचारपूस केली गेली. धक्क्यातून सावरल्यावर काकूने त्यांना सगळा प्रकार सांगितला आणि भयानक प्रकारातून सुटका केल्याबद्दल देवाचे हजारदा आभारही मानले. दुसऱ्या दिवशी गावभर ही बातमी पसरली. गावातील लोक काकूंकडे येऊन चौकशी करू लागले. पुढे कित्येक वर्ष गावातील मुलांना काकू ती गोष्ट सांगत असे. ते रातच्या नशिबी कंच्या चंडालाची नंतर माझ्यावर पडली म्हणून वाचलं, नाहीतर मी पण आज भूतलीन बनून त्यांच्यात सामील झालो असतो, असं ती सांगते. कोकणात आज पण आपल्याला असा वेताळाचा छबिना प्रत्यक्ष अनुभवलेले जुन्या पिढीतले खूप जण भेटते आणि त्यांच्या तोंडून ते अनुभव ऐकताना अंगावर सरसरून काटा उभा राहिल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, आपल्याला जर ही कथा आवडली असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच तुमचे अनुभवही आम्हाला सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन कथेसह स्टोरी मध्ये. धन्यवाद.